यम ब्रह्मा वरुणेंद्र रुद्र मरुतः स्वामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात? बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला. ती अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. त्यात नारद मुनी तिला भेटून आले आहेत, त्यामुळे ती आणखीन गोंधळली असणार. परंतु सध्या तिला प्रतीक्षा करू दे. लगेच भेटायला नको. म्हाळसाला ते आवडणार नाही. आणि आता आणखी नवीन वाद नको. श्री म्हाळसा देवींची अशी गुप्तचर यंत्रणा आहे ज्यामुळे त्यांना गडावर कुठे काय घडतंय हे सगळं कळतं. बानूला प्रश्न पडले तर तिने काय करायचं हा प्रश्नच आहे. श्री खंडेराय तर तिला सप्ताहातून एकदाच भेटू शकतात. काहीतरी मार्ग काढून मी बाणाईला भेटून येतो. आता नको. आपण पाहू काय करायचं. बर. आख्यानात सुद्धा नारद मुनींना स्वतःवर नियंत्रण ठेवता येत नाही. विष्णूंनी असं केलं असतं, प्रधानजी तुम्ही काय केलं असतं असं विचारतात. हो, त्यातून म्हाळसाच्या दृष्टीतून काही सुटत नाही. मला तर वाटतं की काही दिवस आपण आख्यानात थांबायलाच नको. असं करून कसं चालेल देवी? किंवा बाहेर जातो आहोत असं सांगून गुप्त होऊया. त्याने संशय जास्त वाढेल. परंतु आपण इथे राहिलो आणि ह्या गोंधळात म्हाळसाला कळलं की बानूला आपल्याविषयी अधिक माहिती आहे तर? तसं झालंच तर मी पाहीन काय करायचं ते. आता सगळा विचार नको करायला. श्री खंडेरायांच्या मनात काय आहे हे महत्वाचं आहे.